आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। अपघाताची कुरापत काढून ठेकेदाराला लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण। मुंगसेजवळील घटना। स्वतःच्या हातून झालेल्या अपघातातील जखमी युवकाला मदत करणे मालेगाव येथील एका ठेकेदाराला भलतेच महागात पडले असून अपघात झालेल्या व्यक्तीला उचलण्यासाठी गाडीतून खाली उतरलेल्या ठेकेदाराला लाठ्याकाठ्या आणि लोखंडी रॉडने बेदम मारहाण केल्याची आणि लाखोंचा मुद्देमाल लुटल्याची धक्कादायक घटना मालेगाव तालुक्यातील वाके फाटा येथे घडली आहे। या प्रकरणी पोलिसांनी 4 संशयित आरोपीवर गुन्हा दाखल केला असल्याची माहिती मिळाली आहे। दरम्यान संशयित आरोपींना पोलिसांनी लवकरात लवकर अटक करून कठोर कारवाई करावी अशी मागणी शिवम देवरे यांच्या काकू वीरमाता बेबीबाई बळवंत देवरे यांनी केली आहे। याबाबत मालेगाव तालुका पोलीस स्टेशनकडून समजलेली हकीकत अशी की फिर्यादी शिवम मुरलीधर देवरे वय 32 राहणार विजय कॉलनी सोयगाव मालेगाव हे 10 जून 2026 रोजी संध्याकाळी 6:30 ते 7 वाजेच्या सुमारास आपल्या कारने क्रमांक MH 14 FX 3874 मुंबई आग्रा महामार्गावरून मालेगावकडे येत होते। वाके फाटा येथे त्यांच्या कारचा आणि एका मोटरसायकलचा क्रमांक MH 41 BM 4925 अपघात झालाय। अपघात झाल्याचे बघून शिवम देवरे यांनी मोठी गाडी थोडीशी पुढे लावून जखमी मोटरसायकल चालकाला मदत करण्यासाठी आणि त्याला उचलण्यासाठी आपल्या कारमधून खाली उतरले असता त्याच वेळी तिथे आलेल्या 4 अनोळखी इसमांनी देवरे यांना जबरदस्तीने एका मोटरसायकलवर बसवले। जवळील वाके फाटा येथे घेऊन गेले। तिथे त्यांना लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली। त्या ठिकाणी आरोपींनी शिवम देवरे यांना लाठ्याकाठ्या आणि लोखंडी रॉडने डोक्यावर, पाठीवर, छातीवर, दोन्ही कानांवर आणि हातापायांवर बेदम मारहाण केली। एवढ्यावरच न थांबता आरोपींनी फिर्यादीजवळील खालील मुद्देमाल जबरदस्तीने चोरून नेला। एक ॲपल कंपनीचा मोबाईल फोन, प्रत्येकी 1 तोडे वजनाच्या सोन्याच्या 2 अंगठ्या, 4 तोडे वजनाची सोन्याची चेन, 22,000 रुपयांची रोकड। मारहाण आणि लूट केल्यानंतर संशयित आरोपींनी फिर्यादीचे दाजी भरतचंद्र पुंजाराम शेवाडे यांच्याकडे संपर्क साधून फिर्यादीला सोडण्यासाठी पैशांची मागणी देखील केली। या भयंकर मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या शिवम देवरे यांच्यावर सध्या नाशिक येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। उपचार आणि तांत्रिक कारणांमुळे गुन्हा दाखल होण्यास काहीसा विलंब झाला। या प्रकरणी मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात संशयित 4 आरोपी यांच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता BNS 2023 चे कलम 119(1), 127(7), 127(2), 140(3) आणि 35 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। सध्या आरोपींना अटक झालेली नसून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। या प्रकरणाचा पुढील तपास मालेगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुभाष सानप आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रीती सावंत करीत आहेत। BV न्यूज महाराष्ट्रासाठी विशाल शिवदे। मी वीरमाता बेबीबाई बळवंत देवरे, माझा पुतण्या शिवम मुरलीधर देवरे याचा ॲक्सिडेंट मुख्या फाट्यावर झाला। तो पेट्रोल भरण्यासाठी गेला होता। त्याचा काही दुर्दैवाने ॲक्सिडेंट झाला। त्याला काही लोकांनी खूप मारलं, एका खोलीमध्ये डांबून ठेवलं, असं मारलं त्याला, डायरेक्ट हाफ मर्डर केलं त्याचं। माझा पुतण्या माझी देखभाल घेत होता। मी माझा मुलगा देशासाठी दिला। माझा पुतण्या माझी देखभाल करत होता। माझ्या पुतण्याला काही झालं तर मी काय करणार होती? त्यांनी असं करायला नको पाहिजे होतं। माझ्या पुतण्याला मारहाण करून हातातल्या मुंद्या काढून घेतल्या, निघत नव्हत्या ते बाटल्या उघडायचं काय राहतं ना, त्याच्याने माझ्या बोराचे बोट मोडून टाकले शार्पनरने आणि गळ्यातली चेन पण काढून घेतली आणि मारहाण करून आणखी त्यांनी फोन केला तर पैसे घेऊन ये, तेव्हा आम्ही याला सोडू असं सांगितलं त्यांनी। पैसे घेऊन घेतले। माझ्या मुलाला मारून घेतलं। त्यांचे पैसे आम्ही देऊन दिले असते, खर्च काय झाला असता तो, पण असं मारायला नको पाहिजे होतं त्यांनी।